नाशिक जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्य स्पर्धा उत्साह संपन्न। प्रथम क्रमांक के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल काकासाहेब नगर व क्रीडा सह्याद्री उपजवी तृतीय क्रमांक ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक, मुलीमध्ये प्रथम क्रमांक सरस्वती विद्यालय निफाड यांचा आला। टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षाच्या आतील टेनिस क्रिकेट अजिंक्य स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक येथे उत्साहामध्ये संपन्न झाली। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी, नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे, विलास गिरी व क्रीडा शिक्षिका योगिता महाजन व प्रतीक्षा कोटकर इत्यादी उपस्थित होते। नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली। जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून 63 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेसाठी निफाड, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, सुरगाणा पेठ या तालुक्यातून खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। या स्पर्धेमध्ये मुलामध्ये प्रथम क्रमांक के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल काकासाहेब नगर, द्वितीय क्रमांक क्रीडा सह्याद्री निफाड, तृतीय क्रमांक ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक व मुलीमध्ये प्रथम क्रमांक सरस्वती विद्यालय निफाड, द्वितीय क्रमांक के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल काकासाहेब नगर, तृतीय क्रमांक स्पिरिट स्पोर्ट्स अकॅडमी नाशिक यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। या निवड चाचणीतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू 8 ते 11 फेब्रुवारी 2024 रोजी पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे। या स्पर्धेत धनंजय लोखंडे, विजय घोडेकर, योगिता महाजन, प्रतीक्षा कोटकर यांनी पंच म्हणून काम केले। या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड यांनी परिश्रम घेतले। नमस्कार, मी मीनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया सेक्रेटरी व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी। जसं आता अंडर 14च्या राज्यस्तरीय सामन्यांची अनाउन्समेंट झालेली होती, त्या राज्यस्तरीय सामने हे पुणे येथे होत आहेत। तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपली टीम निश्चित करण्यासाठी तिथे ट्रायल घेतले जात आहेत, वेगवेगळ्या मॅचेस घेतल्या जात आहेत। त्याचप्रमाणे नाशिकला पण घेतलेले आहेत व नाशिक जिल्ह्याची टीम ही फायनल झालेली आहे। तरी सर्व महाराष्ट्रातल्या 32 जिल्ह्याच्या टीम मुलं व मुली हे पुन्हा येथे 9 ते 11 फेब्रुवारी मध्ये हे ज्या राज्यस्तरीय सामने होणार आहेत त्यासाठी तिथे सहभागी होणार आहेत आणि त्यामधून जे मुलं निवडले जातील ते महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ ह्या तिन्ही टीमसाठी निवडले जातील। त्यामुळे पुढील वाटचालीस पुढील खेळाडूंना, अंडर 14च्या खेळाडूंना, सर्व सचिवांना, सर्व टेनिस क्रिकेट प्रेमींना खूप खूप शुभेच्छा व सर्व जिल्हा सचिवांनी व सर्व जिल्ह्याच्या खेळाडूंनी अंडर 14च्या म्हणजे 14 वर्षाच्या आतील मुला मुलींच्या मॅचेससाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा। धन्यवाद।